प्रिय भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 22 जून 2026 सोमवार। देवाची सेत। तुम्ही देवाचे सेत आगेत, तुम्ही देवाची इमारत आहोत। पहिली कोरिंथीकर 3 अध्याय 9 वचन। प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीकडे 2 अत्यंत महत्त्वाचे ज्ञान असणे आवश्यक आहे। पहिले म्हणजे आपला देव कोण आहे त्यांचे ज्ञान, दुसरे म्हणजे आपण ख्रिस्तामध्ये कोण आहोत यांचे ज्ञान। ही दोन्ही समज आपल्याला प्रभूमध्ये वाढण्यास, आशीर्वाद प्राप्त करण्यास आणि विजयी जीवन जगण्यास मोठी मदत करतात। बायबल अनुसार आपण ख्रिस्तामध्ये कोण आहोत? आपण जगाचे प्रकाश आहोत। माथ्यू 5 अध्याय 14 वचन। आपण पृथ्वीचे मीठ आहोत। माथ्यू 5 अध्याय 13 वचन। आपण देवाची मुले आहोत। योहान 1 अध्याय 12 वचन। आजच्या वचनात प्रेषित पौल म्हणतो की आपण देवाचे शेत आणि देवाची इमारत दोन्ही आहोत। शेत हा शब्द गावामध्ये सामान्यतः वापरला जातो। ज्यांच्याकडे जमीन, जनावरे आणि मजूर असतात त्याला शेतकरी किंवा जमीनदार म्हणतात। त्याचप्रमाणे आपण देवाचे शेत असल्याने आपल्यासाठी काम आहे, संरक्षण आहे आणि प्रभूबरोबर उभे राहण्याची आनंदही आहे। जुन्या करारात प्रभूने इस्रायल लोकांना आपले शेत म्हणून निवडले, पण जेव्हा ते त्याचेपासून दूर केले तेव्हा संदेष्ट येसाया दुःखाने म्हणाला, सियोनची कन्या द्राक्षमळ्यातील झोपडीसारखी, काकडीच्या बागेतील तात्पुरत्या निवाऱ्यासारखी, वेढा घातल्या सकारासारखी उरली आहे। येसाया 1 अध्याय 8 वचन। यांचे कारण काय होते? प्रभूच्या शेतात एकता नव्हती म्हणून शत्रूने ते उद्ध्वस्त केले। सुंदर द्राक्षमळा असण्याऐवजी ते कटोरी झुडपाने भरून गेले। ख्रिस्तामध्ये आपण सर्व एक कुटुंब आणि एक शेत आहोत। या शेतात प्रभूबरोबर काम करण्याने मी मोठा किंवा तू मोठा असे म्हणत अभिमान बाळगू नये किंवा भांडू नये। साधारणतः आपण वाचतो, एक म्हणते मी पौलाचा आहे आणि दुसरा म्हणते मी अपोल्लोसचा आहे। मग तुम्ही देही नाही का? मी लावले, अपोल्लोसने पाणी घातले, पण वाढ देवाने दिली। पहिली कोरिंथीकर अध्याय 3, 4 आणि 6। देवाची लेकरांनो, आपले गुण, क्षमता आणि आत्मिक वरदाने ही सर्व प्रभूने कृपेने दिलेली देणगी आहेत। आपण देवाची शेतातील कामगार आहोत आणि त्यांची विश्वासूपणे उपयोग करण्यासाठी बोलावले गेलो आहोत। बायबल सांगते की जो लहान गोष्टींमध्ये विश्वासू असतो त्याला प्रभू मोठ्या गोष्टीवर अधिकार देतो। पुढील चिंतनासाठी वचन। चांगले करताना आपण कंटाळू नये, कारण जर आपण खचून गेलो नाही तर योग्य वेळी आपण पीक कापू। गलतीकर 4 अध्याय 9 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ एस्तर 4 अध्याय 7 अध्याय 8 अध्याय। संध्याकाळ प्रसिद्धाची कृत्ये 4 अध्याय। धन्यवाद।